डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि नवी दिल्लीतील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित राष्ट्रीय स्तरावरील इम्पल्स 2024 ही तांत्रिक स्पर्धेत विविध पदवी आणि पदविका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तब्बल 550 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुप, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ग्रुप, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ग्रुप यांनी अत्याधुनिक तांत्रिक विषयांवर पेपर प्रेझेंटेशन केलं. तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मॉडेल मेकिंग स्पर्धेमध्ये विविध प्रतिकृती तयार केल्या. पदवी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तांत्रिक विषयांवर पोस्टर प्रेझेंटेशन केलं. या स्पर्धेत पेपर प्रेझेंटेशनमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग ग्रुपमधील शुभम देसाई, फरदीन सय्यद आणि सोहम बिरनाले यांनी पहिला, तसंच इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये अझीम चित्तेवान आणि ऋषी दुल्हानी पहिला क्रमांक पटकावला. तर या ग्रुपचे रामचंद्र गडकरी आणि अनिकेत चौगुले, ओमकार नाकील आणि तेजस कांबळे यांनी दुसरा, तसंच साक्षी काळे आणि प्राची जाधव यांनी तिसरा क्रमांक पटकावला. क्विज कॉम्पिटिशनमध्ये श्रीशैल चव्हाण आणि सूरज चव्हाण, मॉडेल मेकिंगमध्ये जियान शरीक मसलत आणि यश देशमुख, तर पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये प्रथमेश नांदवडेकर आणि मनीष पाटील यांनी विजेतेपद पटकावलं. विजेत्यांना ISTE महाराष्ट्र आणि गोवा सेक्शनचे चेअरमन डॉक्टर RK सावंत यांच्या हस्ते आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आलं. यावेळी सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आली. या प्रसंगी बोलताना डॉक्टर सावंत यांनी आजच्या नवीन तंत्रयुगाच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी विविध प्रकारच्या अभिनव तांत्रिक संकल्पना अत्यंत उपयोगी ठरत आहेत. इम्पल्स स्पर्धेनं विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय. जीवनाच्या सर्व क्षेत्रात तंत्रज्ञान अनिवार्य ठरत असून सर्व समाजानंच आता तंत्रस्नेही राहण्यासाठी गरज आहे, असं डॉक्टर सावंत यांनी मत व्यक्त केलं. प्राचार्य डॉक्टर साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी तंत्रशिक्षणाचा उपयोग समाजाच्या व्यापक हितासाठी करावा असं आवाहन केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळं अवघं भविष्य बदलणार आहे. इम्पल्स स्पर्धेनं विद्यार्थ्यांना आत्मविश्वास वृद्धीसाठी संधी उपलब्ध करून दिल्याचं डॉक्टर साळुंखे यांनी सांगितलं. या स्पर्धेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांचं मार्गदर्शन लाभलं. या प्रसंगी रोहित कारगावे, उषा आडके, डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूटचे प्राचार्य वीरेन भिरडी, स्पर्धेचे समन्वयक प्राध्यापक प्रवीण भट यांच्यासह परीक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.